राजधानी मुंबईच्या दिशेने निघाला मराठ्यांचा जनसागर। जरांगेंची पदयात्रा शिरूरच्या गेवराई शहरात मुक्कामी। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार। मागासवर्ग आयोगाकडून 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार। यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा। मुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीत निर्देश। आरक्षण याच तारखेला मिळायला हवं असा हट्ट नको। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। संविधानाचा आदर करायला हवा, अजितदादांची प्रतिक्रिया। अजितदादा राजकारणात कुठून आले, त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं? अजित पवारांनी वयावरून केलेल्या टीकेवर शरद पवारांचा खोचक सवाल। शरद पवार हे हुकुमशाह, तटकरेंकडून प्रतिज्ञापत्रात उल्लेख। अजित पवार गटाचे सुनील तटकरेंकडून विधानसभाध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्र सादर। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यानं दादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। ईडी सरकारचं हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर। ईडीचा धाक दाखवला जातोय। आम्ही कोर्टात जाऊ। महाविकास आघाडी नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 30 जानेवारीला सुनावणी। नार्वेकरांकडून नवं वेळापत्रक जाहीर। 31 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना। विधानसभा अध्यक्ष वेळ वाढवून मागण्याची शक्यता। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, ठाकरे गटाच्या याचिकेवर 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुनील प्रभूंची शिंदे गटाच्या आमदारांविरोधात याचिका। महाविकास आघाडी सरकार जाऊन 2 वर्ष झाली, अद्याप जागा वाटपावर एकमत नाही। खरंच मोदींना हरवायचं की नाही? आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सवाल। तर वंचितला वापरण्याचा प्रयत्न केल्यास मोदींबरोबर तुम्हाला काढू, आंबेडकरांचा हल्लाबोल। 22 आणि 23 जानेवारीला ठाकरे गटाचं नाशकात अधिवेशन। काळाराम मंदिरात महापूजा आणि आरती करणार, राऊतांची माहिती। तर ठाकरे गटाची नाशकात श्रद्धांजली सभा। कार्यक्रमाकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही, नितेश राणेंचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। स्पीड पोस्टनं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। 22 जानेवारीला अयोध्येत जाणार की नाही, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। लवकरच लोकसभा निवडणूक लागेल। मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंदाज व्यक्त। 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर। पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। देशभरातून भाविक अयोध्येत दाखल। राम भक्तांसाठी महत्त्वाची बातमी। 22 तारखेपर्यंत अयोध्येत येणाऱ्या ट्रेन रद्द। तर अयोध्येतील शाळा कॉलेजला 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तमिळनाडू दौरा। तिरुचिरापल्ली या ठिकाणी भव्य रोड शो। श्री अरिलमुगु रामनाथ स्वामी मंदिरात दर्शन। मोदींच्या हस्ते मंदिरात पूजा।